नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची सगळ्यात प्रभावशाली सेवा बघणार आहोत. बघा, स्वामींचा प्रकट दिन लवकरच जवळ येतोय. ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत असतो अगदी वर्षभर, कधी एकदा तो दिवस येतोय, कधी एकदा. तर असा स्वामींचा प्रकट दिन लवकरच येतोय. त्या 31 मार्चला आहे स्वामींचा प्रकट दिन. तर येत्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला स्वामींच्या भरपूर सेवा करायच्या आहेत. आपण प्रत्येकजण करत असतो. कुणी संकल्पयुक्त सेवा करत असतं, मग कुणी विनासंकल्प करत असतं, कुणी पारायणं, कुणी अनुष्ठान, तारक मंत्र असेल, नामस्मरण असेल किंवा गुरुचरित्र म्हणण्यापेक्षा म्हणजे जे काही तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतात, अपेक्षा असतात त्या पूर्ण होण्यासाठी, महाराजांचा अधिष्ठान आपल्या घरात राहण्यासाठी, महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहण्यासाठी आपण अनेक सेवा करत असतो आणि आपल्या सेवेचं फळ आपल्याला महाराज आपले नक्कीच देत असतात. तर या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला कोणतीही सेवा करायला जर म्हणजे पारायण वगैरे करायला जमत नसेल किंवा इच्छा असून देखील, बघा कधी कधी काय होतं ना, आपल्या खूप इच्छा असतात, मला ही सेवा करायची आहे, ती सेवा करायची आहे. गेल्या वेळी माझं कसं झालं ना की गुरुचरित्र पारायण म्हणजे सप्ताह कालावधी जो होता त्यावेळी मला म्हणजे प्रकट दिनाला नव्हे, पुण्यतिथीच्या वेळी मला गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा होती, पण प्रेग्नन्सीमुळे मला ती करता आली नाही. तर अशा प्रकारे काही ना काही प्रॉब्लेम्स आपल्याला येत असतात की इच्छा असूनसुद्धा ती सेवा आपल्या हातून घडत नाही. मग अशा वेळी काय करायचं, अशा वेळी कोणती सेवा करायची की ज्याने त्या सेवेचं फळ आपल्याला मिळेल. जी इच्छा, आता मला गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा होती. आता गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य जेवढं मिळतं तेवढंच पुण्य कोणती सेवा केल्याने आपल्याला मिळेल. तर बघा, तुम्हाला जर स्वामीचरित्र सारामृत वाचायला जमत नसेल किंवा वेळ नसेल, कधीकधी आपण स्वामीचरित्र सारामृताचे संकल्पयुक्त पाठ करत असतो आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी. तर जर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करायला जमत नाही किंवा कोणतीच सेवा करायला जर तुम्हाला समजा शक्य नसेल इच्छा असून सुद्धा, तर तुम्ही हे एक स्तोत्र जे आहे ते रोज पठण करा. इच्छापूर्तीसाठी हे जे काही स्वामींचं स्तोत्र आहे ते खूप प्रभावी स्तोत्र आहे. आता हे स्तोत्र कसं म्हणावं, काय म्हणावं, याचे नियम अटी काय आहेत, सेवा कशी करावी, याच्याबद्दलची सगळी डिटेल माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, तुम्हाला जर येत्या प्रकट दिनापर्यंत एखादी इच्छा तुम्हाला वाटत असेल की महाराजांनी माझी ही इच्छा पूर्ण करावी. बघा, कधी कधी काय होतं ना, एखादी सेवा आपल्या हातून घडत असते आणि एखादी सेवा करण्याचा विचार मनात येणं ही सुद्धा महाराजांची लीला असते. महाराजांनाच कुठेतरी आपल्याकडून ती सेवा पूर्ण करून घ्यायची असते, सेवा करून घ्यायची असते, आपले भोग कमी करायचे असतात आणि हे सगळं त्यांच्या मर्जीने होत असतं. आपण काही नसतो, म्हणजे आपल्या मनात विचार येणं, आपल्या हातून सेवा घडणं हे सगळे त्यांच्या लीलेचा एक प्रकार आहे. त्यांना वाटत असतं की ह्या भक्ताने माझी ही सेवा करावी आणि म्हणूनच ते विचार आपल्या मनात येतात, ती सेवा आपोआप आपल्या हातून घडत असते. तर ही जी काही सेवा आहे ती अतिशय साधी सोपी आहे. ना कोणतं पारायण तुम्हाला करावं लागणार आहे, ना तासभर बसावं लागणार आहे किंवा ना जपमाळ, असे कोणतेही प्रकारचे तुम्हाला नियम अटी तर याला काही नाही जास्त, पण काही असे साधे नियम आहेत ते पाळावे लागतील तुम्हाला. पण सेवा जी आहे ती अगदी 10 मिनिटात होणारी सेवा आहे. तुम्ही नक्की करून बघा. संकल्पयुक्त जर सेवा केली तर अतिशय उत्तम, नसेल तर तुम्ही विनासंकल्प देखील ही सेवा करू शकता. आता सेवा कोणती, तर स्वामींचं जे काही अक्कलकोट स्वामी स्तोत्र आहे ती सेवा, हे स्तोत्र जे आहे ते अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे. बघा, जसं की आपण स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतो, 51 असेल, 108 असेल किंवा 21-11 पारायण आपण स्वामीचरित्र सारामृताचे करतो. आणि स्वामीचरित्र सारामृत हा दिव्य ग्रंथ आपल्या सगळ्यांना माहीत आहे. यामध्ये स्वामींच्या अनेक लीला आहेत. जसजसं आपण या ग्रंथाचं पारायण करू तसं आपण स्वामींना अधिकाधिक समजत जातो, अधिकाधिक आपल्याला त्यांची गोडी लागत जाते, अधिकाधिक आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागतो. त्यांच्याविषयीची जी भक्ती आहे ती अधिकाधिक वाढत जाते. असा हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचं जर पारायण करायची तुम्हाला इच्छा असेल तर कसं करायचं, काय करायचं, याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याचसोबत प्रकट दिनानिमित्त कशा सेवा करायच्या, कोणत्या करायच्या, याचासुद्धा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. पण आता स्वामीचरित्र सारामृत जर तुम्हाला पठण करायला, वाचन करायला जमत नसेल तर तुम्ही अक्कलकोट स्वामी स्तोत्र रोज म्हणू शकता. आता अक्कलकोट स्वामी स्तोत्रच का म्हणायचं, दुसरी सेवा आम्ही करू शकत नाही का? बघा, या ग्रंथामध्ये स्वामींच्या अनेक लीलांचं वर्णन केलं आहे. बघा, ज्यावेळी स्वामी अक्कलकोटमध्ये होते सगुण रूपामध्ये, त्यावेळी
स्वामींनी अनेक लीला केलेल्या आहेत, भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण केलेल्या आहेत. स्वामी कसे होते याचं त्यामध्ये वर्णन आहे. स्वामी कधी अक्कलकोटमध्ये आले किंवा पहिल्यांदा कुठे आले, त्यांचे शिष्य कोणते होते, ह्या सगळ्यांचं थोडक्यात वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे त्या स्तोत्रामध्ये सुद्धा अगदी स्वामी प्रकट झाल्यापासून ते महाराजांचं म्हणजे शेवटचा काळापर्यंत अगदी पूर्ण वर्णन थोडक्यात अक्कलकोट स्वामी स्तोत्रामध्ये केलेलं आहे. म्हणूनच तुम्हाला जर स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करायला जमत नसेल किंवा सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही स्वामींचं जे काही अक्कलकोट स्वामी स्तोत्र आहे त्याचं रोज पठण करू शकता. तर आता ह्या स्तोत्रामध्ये स्वामी कधी अक्कलकोटमध्ये आले, स्वामी कधी प्रकट झाले, कसे प्रकट झाले, सगळी अगदी थोडक्यात माहिती आहे. स्वामींचे शिष्य कोण, जसं या ग्रंथामध्ये आहे ना तसंच थोडक्यात त्या स्तोत्रामध्ये सुद्धा सगळ्या स्वामींच्या लीला वर्णन केलेल्या आहेत. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांचे जे काही काळ होता तो अगदी काळ आपल्याला सगळं त्यांचं वर्णन जे आहे ते सगळं त्या आपल्याला समजतं. अगदी महाराज आपल्याला समजतात त्या एका स्तोत्रामधून. म्हणून हे स्तोत्र जे आहे ते अगदी प्रभावीने अगदी प्रभावशाली स्तोत्र आहे. आणि या स्तोत्राचं जर आपण रोज पठण करू तर नक्कीच आपल्याला महाराजांचा आशीर्वाद मिळेलच, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतीलच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचं पाठ केल्याचं पुण्य मिळेल, इतकी प्रभावशाली सेवा आहे. तर ही कोणासाठी, ज्यांना खरंच वेळ नाही आहे, खूप काम आहे, खूप बिझी आहेत, तर अशा भक्तांसाठी ही सेवा जी आहे ती खूप प्रभावशाली आहे. म्हणूनच आज हा मी व्हिडिओ शेअर करते जेणेकरून जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत सेवा घडावी. आता कधीपासून सेवा चालू करायची, ज्या दिवशीपासून तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे त्या दिवशीपासून सेवा चालू करायची आहे. अगदी गुरुवारच पाहिजे किंवा शुभवार पाहिजे असं काही नाही. बघा सगळे वार हे शुभवारच असतात. ज्या दिवशी आपल्या मनात विचार आला ना की मला ही सेवा करायची तो शुभवारच म्हणायचा आणि त्या दिवशीपासून सेवेला चालू करायचं. तर आता सेवा करत असताना तुम्ही संकल्पयुक्त विनासंकल्पयुक्त देखील सेवा करू शकता. आता अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे त्याचं छोटी पुस्तिका तुम्हाला मिळेल. ती पुस्तिका धार्मिक दुकानांमध्ये किंवा तीर्थक्षेत्री तुम्हाला मिळून जाईल. जर नसेल शक्य तर तुम्ही यूट्यूबवरती लावून घेऊ शकता. PDF आपल्या गुगलवरती मिळतं, त्याचं झेरॉक्स मारून देखील तुम्ही त्याचं पठण करू शकता. आता रोज किती वेळेस म्हणायचं बघा. ज्या दिवशीपासून तुम्ही सेवेला चालू करणार आहे त्या दिवशी अर्थात छानपैकी लवकर उठायचं, स्नान करायचं, अगदी घर वगैरे स्वच्छ करायचं. अर्थात आपण एका सेवेला चालू केलेलं आहे, नवीन सुरुवात केलेली आहे. महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये पाहिजे, फोटो मूर्ती ही असलीच पाहिजे. त्यानंतर महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची, धूप दीप अगरबत्ती लावायची. जर तुम्ही म्हणजे एखादी इच्छा बोलून तुम्ही सेवेला चालू करणार असाल तर तुम्ही सेवेच्या आदल्या दिवशी केंद्रात जायचं आहे, मठात जायचं, तिथे नारळ खडीसाखर महाराजांना अर्पण करून तिथे तुम्ही सेवा सांगून यायची की महाराज मी उद्यापासून तुमची ही सेवा चालू करत आहे आणि ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी सेवा करत आहे, सेवा पूर्ण करून घ्या अशी महाराजांना विनंती करायची. तिथे नारळ खडीसाखर अर्पण करायचं घरी आणि मग घरी यायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून मग सेवेला आपण चालू करायचं. तर पूजा अगदी देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर सगळ्यात पहिले संकल्प करायचा. तुमची जी काही इच्छा असेल, नोकरी, संतती, विवाह किंवा अजून काही बाकीच्या इच्छा, मुलांसाठी काही तुमचं असेल, जी पण इच्छा असेल ती इच्छा बोलायची, संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की बघा. तर आता संकल्प करून झाल्यानंतर सेवेला चालू करायचं. सेवा कशी करायची बघा. नुसतं स्तोत्र वाचलं म्हणजे झालं का, तर अजिबात नाही. सगळ्यात पहिले महाराजांना सांगायचं, प्रार्थना करायची आणि मग सेवेला चालू करायचं. आता प्रार्थना काय करायची बघा. महाराजांना सांगायचं की मी ही सेवा करत आहे आणि जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण होते, तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या घरावरती राहू दे, असं आपलं जे काही तुमच्या मनात आहे ना, तुमचं गाऱ्हाणं जे सगळं तुम्हाला वाटतं की महाराजांसमोर मी बोलावं, तर ते सगळं महाराजांना सांगायचं आहे आणि सेवेला चालू करायचं. तर सगळ्यात पहिले तुम्ही संकल्प जर करणार असाल तर तुम्ही किती वेळा ते स्तोत्र बोलणार आहे हे सुद्धा संकल्पामध्ये सांगायचं आहे. आता म्हणजे रोज तुम्ही किती वेळेस स्तोत्र बोलणार आहे. रोज तुम्ही 1 वेळेस म्हणू शकता, 3 वेळेस म्हणू शकता, 11 वेळेस, 21 वेळेस, असं जेवढे वेळ तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळेस तुम्हाला हे स्तोत्र म्हणायचं आहे. रोज 1 वेळेस म्हटलं तरी चालेल, 11 वेळेस म्हटलं तर अतिशय उत्तम. जर जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्हाला तुमच्या यथाभक्तीने म्हणायचं आहे. तर तसं संकल्पामध्ये बोलायचं आहे. आता सगळ्यात पहिले प्रार्थना वगैरे करून झाल्यानंतर
महाराजांचं नामस्मरण करायचं, एक माळ स्वामींचा जप करायचा. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे ते पठण करायचं. त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या किंवा एक माळ देखील करू शकता तुमच्या यथाभक्तीने. एक माळ स्वामी समर्थ मंत्राची आणि 1 वेळा किंवा 11 वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणत असताना तुम्हाला पाण्याचा ग्लास घ्यायचा, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि मग तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्रचं जे पाणी आहे, तीर्थ आहे, ते तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता. ज्याच्यासाठी ही सेवा केलेली आहे त्याला देऊ शकता. तुमच्या घरामध्ये शिंपडू शकता थोडं थोडं थोडं, जेणेकरून घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाईल. आपल्या मनाची जशी शुद्धता होईल तशीच आपल्या घराची पण शुद्धता होईल. अशा प्रकारे तुम्हाला तारक मंत्राच्या तीर्थाचा उपयोग करायचा आहे. रोज तुम्हाला तारक मंत्राचं तीर्थ सेवा करत असताना म्हणजे पाणी घ्यायचंच आहे. तर पहिल्यांदा अक्कलकोट स्वामी स्तोत्र म्हणायचं, त्यानंतर 1 माळ किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या, त्यानंतर तारक मंत्र म्हणायचा. तर अशा प्रकारे ह्या 3 सेवा करायच्या आहेत. आरती तुम्ही कोणतीही करू शकता. स्वामींच्या 2-3 आरत्या आहेत, त्या आरत्यांपैकी कोणतीही जी आरती येईल ती तुम्ही करू शकता. रोज महाराजांना सकाळ संध्याकाळ 1 टाईम तरी, जर सकाळ संध्याकाळ नाही जमलं तर 1 टाईम तरी, ज्यावेळी आपली सेवा झालेली आहे सकाळी त्यावेळी तरी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य तुम्ही काही दाखवू शकता, खडीसाखर, साखर, दुधाचा, फळांचा किंवा आपल्या घरात जे काही भाजी पोळी बनतं त्याचा नैवेद्य दाखवू शकता. आता अशा प्रकारे साधी सोपी सेवा आहे. त्यानंतर नियम अटी काय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा केली असेल तर परान्न वर्ज्य करायचं. त्यानंतर मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा. ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही, कारण एखाद्या वेळेस आपण संतती प्राप्तीसाठी सुद्धा सेवा करत असतो, त्यामुळे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही. पण मांसाहार कडकडीत वर्ज्य करायला. जेवढे दिवस तुम्ही संकल्प केलेला आहे किंवा येणाऱ्या प्रकट दिनापर्यंत मी ही सेवा करत आहे, तर प्रकट दिन होईपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. ताई आमच्या घरात आणतात, दुसरे खातात, हां त्यांना खाऊ दे, ते करू देत, खाऊ देत, काहीही करू देत, पण तुम्ही अजिबात मांसाहार करायचा नाही. ताई आता आम्हाला करून द्यावं लागतं. ज्या दिवशी तुम्हाला करून द्यावं लागेल त्या दिवशी तुम्ही म्हणजे एखाद्या वेळेस कसं होतं ना की प्रत्येकाचा स्वभाव आपण बदलू शकत नाही. कधी कधी आपण एकट्याच असतो, तर एकट्यालाच आपल्याला करावं लागतं, त्यांना करून द्यावं लागतं. तर त्या दिवशी तुम्ही सेवा करू नका. म्हणजे संकल्प तर केला, पण संकल्प करत असताना आपण अखंड बोलू नये. म्हणजे अखंड मी ही सेवा करत आहे, अखंड जर ज्यावेळी आपण बोलू त्यावेळी म्हणजे चुकून पण आपल्याला त्या सेवेमध्ये खंड पाडता येत नाही. कंटिन्यू आपल्याला सेवा करावीच लागते. त्यामुळे अखंड म्हणू नका. एखाद्या वेळेस कधी समजा मांसाहार तुम्हाला करून द्यावा लागला तर तुम्ही द्या करून, पण त्यावेळी दिवशी सेवा करू नका. मनातल्या मनात तुम्ही नामस्मरण करा, ती सेवा आपली घडली अशी समजायचं. आपण सेवा इथे बसून महाराजांच्या समोर बसून सेवा करू नका. कुठेतरी आपला जरी आपण खात नसलो तरी त्या म्हणजे मांसाहाराला आपला हात लागलेला असतो, त्यामुळे इथे बसून तुम्ही सेवा करू नका. त्याचबरोबर परान्न वर्ज्य करायचं आहे. आणि समजा दुसरीकडे कुठे गेला, माहेरी गेला किंवा तुम्हाला बाहेरगावी जावं लागले तर तुम्ही त्या दिवशी सेवा स्किप करायची, तिथे जाऊन सेवा करायची नाही. 4 दिवस गेला, 5 दिवस गेला, कितीही दिवस जावं, पण सेवा इथे येऊनच कंटिन्यू करायची. त्यानंतर आता बाकी अजून काय नियम अटी तर हां, मासिक धर्म, सुतक, विटाळ या बाबतीत आपले काय नेहमीचेच नियम आहेत. मासिक धर्म आला तर तेवढेच 5 दिवस स्किप करायचे, परत सेवेला चालू करायचं. किंवा एखाद्या वेळेस सुतक विटाळ आलं आणि सेवा म्हणजे खंडित होते ना आपली सेवा, की बऱ्याच दिवसाचा कालावधी असतो, तर तेवढे दिवस म्हणजे हे करायचे आणि परत नव्याने सुरुवात करायची. कारण बऱ्याच दिवसाचा सुतक विटाळ हा बऱ्याच दिवसाचा असतो, त्याच्यामुळे आपली सेवा खंडित होते. परत संकल्प करायचा आणि परत सेवेला चालू करायचं. बघा असं नाराज नाही व्हायचं की एवढे दिवस मी सेवा केली आणि मग तेवढी काय मग वाया गेली का, तर असं अजिबात नसतं. महाराजांची कुठलीही केलेली सेवा कधीही वाया जात नाही. एकदा जरी तुम्ही महाराजांचं नाव तोंडात घेतलं तरीसुद्धा ते जी काही सेवा आहे ती महाराजांच्या खात्यात जमा होत असते आणि त्याचं परतफेड आपल्याला महाराज व्याजाने करत असतात, व्याजासकट. त्यामुळे असं नाराज व्हायचं नाही, एवढे दिवस मी सेवा केली मग ती खंडित झाली, आता मला परत नव्याने सेवा चालू. जेवढे आपल्याला सेवा जास्त आपल्या हातून घडेल ना तेवढं आपण स्वतःला भाग्यवान समजायचं. लक्षात घ्या, आपल्याकडून महाराज सेवा करून घेत आहेत असं आपण चांगलं पॉझिटिव्ह विचार करायचा आणि आपलं काहीतरी चांगलंच घडणार आहे, महाराज मला काहीतरी चांगलंच देणार आहेत असा पॉझिटिव्ह विचार करायचा आणि परत सेवेला चालू करायचं. ते कधी सुतकाने विटाळ आलं तर, मासिक धर्म आला तर तेवढेच 5 दिवस स्किप करायचे. आता तुमची 10 दिवसाची सेवा झालेली आहे, 11व्या दिवशी मासिक धर्म आला, 5-6 दिवस स्किप करायचे, 12व्या दिवशीपासून म्हणजे 12वा दिवस म्हणून सेवा चालू करायची.
तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे, कुणालाही जमेल. तुम्ही जॉब करा, घरात मुलं बाळ आहे, जॉईंट फॅमिली आहे, कोणत्याही प्रकारची याला म्हणजे जास्त वेळ लागत नाही. अगदी हार्डली म्हणतो ना की 15-20 मिनटात, एवढी पण वेळ लागतच नाही, अगदी 10 ते 15 मिनटात आपली सेवा होते. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. खूप प्रभावी सेवा आहे. एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा नक्की करा. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.